नुकत्याच जन्म घेतलेल्या आपल्या पाडसाला मायेनं गुंजारणारं, चारा खाणारं हे काळवीट. वरकरणी पाहता हे चित्र डोळ्यांना सुखावणारं आहे ना, पण प्रत्यक्षात परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. काही दिवसांपूर्वी हे काळवीट जगू शकेल की नाही याबद्दल साशंकता होती, परंतु बीड जिल्ह्यातील सर्पराज्ञी वन्यजीव केंद्राच्या प्रयत्नांमुळे या काळविटानं एका गोंडस पाडसाला जन्म दिला आहे. बीडच्या कामखेडा येथे कळपात फिरत असलेल्या या काळविटाला अचानक पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे हे काळवीट शेतातच निपचित पडून राहिलं. स्थानिक शेतकऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वन विभागाकडे या काळविटाला सोपवलं. वन विभागानं देखील काळविटाची अवस्था पाहून सर्पराज्ञी वन्यजीव केंद्रात उपचारासाठी या काळविटाला सोडलं. वन्यजीव केंद्रानं घेतलेल्या प्रयत्नांमुळे या काळविटाचं बाळंतपण सुखरूप झालंय. नवीन जन्माला आलेलं पिल्लू हळूहळू सावरतंय, परंतु पिल्लाला जन्म दिलेल्या आईची तब्येत मात्र नाजूक आहे. बीड जिल्ह्यातील कामखेडा येथून वन कर्मचाऱ्यांनी एक काळविटाची मादीला आणून दिलं होतं. ती मादी आणल्याच्या नंतर माझ्या लक्षात असं आलं की तिच्या पोटात बाळ आहे, पण तिचे चारही पाय निकामी झालेले होते, म्हणजे अजिबात हालचाल होत नव्हती. तिला पॅरालाइज झालेला होता. पण नंतर 2 दिवसांनी त्या मादीने बाईका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिची प्रकृती मात्र गंभीर आहे. सध्या माणुसकी नसलेल्या जगात मुक्या जीवांसाठी एखादी संस्था अशी मेहनत घेतेय. या मेहनतीचं चीज व्हावं आणि या काळविटाला उदंड आयुष्य मिळावं, हीच काय ती इच्छा. स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.